स्वाद मराठी किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर वाळवण रेसिपी सिरीजमध्ये ही आपली चौथी रेसिपी आहे। ही रेसिपी आहे बटाटा साबुदाणा चकली। ही चकली अगदी चौपट फुलते, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल। आणि वर्षभराची चकली तुम्ही एकत्र बनवून ठेवली की वर्षभर तुम्ही कधीही ही तळून लगेचच खाऊ शकता। पण ही चकली करत असताना बऱ्याच महिलांना काही प्रॉब्लेम येतात। त्यातला पहिला प्रॉब्लेम म्हणजे ही चकली पाडत असताना तिचे तुकडे पडतात किंवा ती एकसंध असे पाडता येत नाही। दुसरा जो प्रॉब्लेम असतो ते म्हणजे तेलामध्ये टाकल्याबरोबर ही चकली जी आहे ती तेलामध्ये विरघळते, तिचे तुकडे पडतात। आणि तिसरा प्रॉब्लेम म्हणजे जेव्हा आपण ही चकली खायला लागतो तेव्हा जो साबुदाणा आहे तो दाताला चिकटून राहतो, म्हणजे चकली चिवट होते। तर हे सगळे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण एक खास ट्रिक वापरलेली आहे, ज्या ट्रिकमुळे तुमची चकली पाडत असताना अजिबात तुटणार नाही, तिचे तुकडे पडणार नाही, तेलामध्ये देखील ती विरघळणार नाही आणि खाल्ल्यानंतर देखील अगदी चिवट लागणार नाही। त्याचबरोबर इथे मी 2 अशा पद्धती सांगितलेल्या आहेत, ज्या 2 पद्धती वापरून तुम्ही चकली अगदी आरामात पाडू शकता। आणि खूप सोप्या पद्धती आहेत त्या। तुम्हाला सोऱ्याने जर पाडता येत नसेल तर ही दुसरी पद्धत पण मी सांगितलेली आहे। त्या पद्धती कोणत्या आहेत तर त्या तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता। त्याचबरोबर ही चकली बनवत असताना साबुदाणा आणि बटाट्याचं परफेक्ट प्रमाण काय आहे ते देखील मी इथे सांगितलेलं आहे। तर वेळ न घालवता लगेचच चकली बनवायला सुरुवात करूयात। ही चकली बनवण्यासाठी आपण 2 वाटी साबुदाणा घ्यायचा आहे। वजनी प्रमाण बघितलं तर पाव किलो इतकं हे प्रमाण आहे। आता हा साबुदाणा आपण स्वच्छ पाण्याने 3-4 वेळा धुवून घ्यायचा आहे। साबुदाणा धुवत असताना चांगला चोळून तो छान असा धुवून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी हा साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता पुन्हा आपल्याला याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाकायचं आहे आणि हा साबुदाणा भिजत ठेवायचा आहे। हा साबुदाणा भिजवत असताना पाणी साबुदाण्याच्या किंचित वर आलं पाहिजे इतपतच आपल्याला हे पाणी याच्यामध्ये टाकायचं, अगदी खूप देखील पाणी टाकायचं नाही। तर अशा पद्धतीने हा साबुदाणा आपण भिजत ठेवलेला आहे। आता हा झाकून आपण 4 ते 5 तासांसाठी हा भिजू द्यायचा आहे। 4 तास झालेले आहेत। आता हे झाकण काढूया। बघा साबुदाणा छान असा फुललेला आहे आणि मस्त असा भिजलेला आहे। असा मोकळा हा साबुदाणा छान भिजलेला आहे। एक साबुदाण्याचा कण जो आहे तो अगदी मोकळा झालेला आहे। मस्त असा हा साबुदाणा भिजलेला आहे। तर अशा पद्धतीने एखाद्या चमच्याच्या मदतीने आपल्याला जो साबुदाणा आहे भिजलेला तो असा चांगला सुट्टा आणि मोकळा करून घ्यायचा आहे। जो खाली चिकटलेला असतो साबुदाणा तो देखील आपल्याला असा मोकळा करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने साबुदाणा आपण भिजवून घेतलाय। आता आपल्याला इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करून घ्यायचं आहे, चांगलं उकळून घ्यायचं आहे। आता हा जो भिजवलेला साबुदाणा आहे त्यामध्ये हे उकळलेलं पाणी आपल्याला घालायचं आहे। आता हे पाणी घालत असताना अगदी खूप जास्त घालायचं नाही। आता जेवढा साबुदाणा आहे त्या साबुदाण्याच्या पातळीपर्यंत म्हणजेच त्या साबुदाण्याच्या लेवलपर्यंतच तुम्हाला याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे। म्हणजे अगदी साबुदाण्याच्या वरही पाणी आलं नाही पाहिजे आणि साबुदाण्यापेक्षा कमीही झालं नाही पाहिजे। तुम्हाला आता दिसतंय जेवढा साबुदाणा आहे तेवढ्या लेवलपर्यंतच मी उकळलेलं पाणी टाकलेलं आहे। आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला 7 ते 8 तास भिजत ठेवायचं आहे। तुम्ही रात्रभर जरी असं उकळतं पाणी टाकून हा साबुदाणा भिजत ठेवला तरीही चालू शकेल। आता यातून पाण्याची वाफ बाहेर पडू नये म्हणून एखादी वजनदार वस्तू तुम्ही याच्यावर ठेवू शकता, जसं की हा मी मग ठेवलेला आहे। जर तुम्ही एखाद्या घट्ट झाकणाचा डबा वापरला तरीही चालू शकेल, पण मी इथे असा प्लेट ठेवलेली आहे त्याच्यामुळे याच्यावरती असा वजनदार असा मग ठेवलेला आहे, म्हणजे वाफ बाहेर जाऊ शकणार नाही। तर 7 ते 8 तास झालेले आहेत। आता हे झाकण आपण काढून बघूया। बघा मस्त असा हा साबुदाणा जो आहे तो असा फुलून आलेला आहे। हा साबुदाणा जो आहे तो डबल झालेला आहे, म्हणजे पाऊण किलो साबुदाणा मी घेतलेला आणि आता याचं वजन जर बघितलं तर हे अर्धा किलो इतकं प्रमाण आहे। बघू शकता तुम्ही साबुदाणा घ्यायचा हातामध्ये आणि हातावरती तो प्रेस करून बघायचा। छान असा प्रेस होत आहे आणि मस्त असा हा साबुदाणा आहे तो फुलून आलेला आहे।
आणि हा साबुदाणा आपल्याला आता चकली बनवायला वापरायचा आहे। हीच ती ट्रिक आहे ज्याच्यामुळे आपली चकली जी आहे ते अतिशय खुसखुशीत होते। आपल्याला असा साबुदाणा जो आहे तो छान असा उकळत्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे 7 ते 8 तासांसाठी। आता चकली कशी करायची ते बघूया। या ठिकाणी हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि थंड करून याची सालं काढून घेतलेली आहेत। आता आपल्याला बटाटा साबुदाणा चकली करत असताना हे जे बटाटे आहेत ते किसणीने असे किसून घ्यायचे आहेत। किसणीने असे किसून घेतल्यामुळे याच्यातल्या सगळ्या गुठळ्या निघून जातात आणि चकली पाडत असताना हे बटाट्याचे मोठे मोठे कण असे सोऱ्यामध्ये येत नाही। लक्षात घ्या, तुम्हाला चकली करत असताना हाताने बटाटा स्मॅश करायचा नाही, कारण तुम्ही कितीही बारीक स्मॅश केला तरी त्याचे मोठे कण हे राहतात। त्यामुळे तुम्हाला असं किसणीने हे बटाटे जे आहेत ते किसून घ्यायचे आहे, किंवा मग पुरणाची चाळणी असते त्याने देखील तुम्ही हे बटाटे किसून घेऊ शकता। बघा, असे किसून घेतल्यामुळे बटाटा जो आहे अगदी बारीक झालेला आहे आणि बटाट्याचे मोठे मोठे कण कुठेच राहिले नाही। यामुळे चकली पाडत असताना आपल्याला अजिबात त्रास होणार नाही। आता हा साबुदाणा जो आहे जो आपण भिजवून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घेऊया। आता साबुदाण्याचं इथे भिजल्यानंतर वजनी प्रमाण होतं अर्धा किलो आणि आपण इथे बटाटा जो वापरलेला आहे त्याचं प्रमाण आहे पाव किलो, म्हणजे अर्धा किलो साबुदाण्यासाठी पाव किलो बटाटे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथे लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे। आता ही चकली आपण उपवासासाठी करतो आहोत, त्याच्यामुळे जो घरगुती काळा मसाला आहे तो तुम्ही वापरू नका, त्यामध्ये अनेक मसाले असतात, ते उपवासासाठी चालत नाही। म्हणून आपण फक्त लाल मिरची पावडर जी असते ती या ठिकाणी वापरलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त हिरव्या मिरचीत देखील ही चकली बनवू शकता। आता आपल्याला हाताने हे जे साबुदाणा आणि बटाटा आहे ते अगदी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याला असं प्रेस करून करून हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण कणिक तिंबतो त्याप्रमाणे आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। जर तुम्ही 1 किलोची चकली बनवणार असाल, म्हणजे तुम्हाला हा जो साबुदाणा आहे तो घेताना अर्धा किलो घ्यावा लागेल, मग तो फुलून 1 किलो एवढा प्रमाण होणार आणि त्या भिजलेल्या 1 किलो साबुदाण्यासाठी तुम्हाला अर्धा किलो बटाटे एवढं प्रमाण परफेक्ट आहे। तर बघा, या ठिकाणी हे जे पीठ आहे ते छान असं मी एकजीव करून घेतलेलं आहे हाताने। आता आपल्याला काय करायचं आहे, सोऱ्या घ्यायचा आहे। सोऱ्यामध्ये आपल्याला जी चकलीची चकती असते ती घालायची आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे, चकलीला देखील आणि सोऱ्याला देखील, आणि त्यामध्ये हे जे पीठ आहे ते देखील आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। जे तयार केलेलं पीठ आहे ते आपल्याला घालायचं आहे। आता बघा, काही चकल्या मी ताटावरती घालणार आहे, त्यामुळे ज्या ताटामध्ये तुम्ही घालणार आहात चकली त्या ताटाला तेल लावून घ्यायचं आणि ह्या चकल्या आपल्याला याच्यावरती सोडायच्या आहेत। बघा, चकली घालत असताना कुठेच ती तुटत नाही, अगदी भरभर या चकल्या घातल्या जात आहेत। म्हणजे हे पीठ जे आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे। आपण जो साबुदाणा शिजवून घेतलेला आहे त्यामुळे चकली रेटत असताना बिलकुल आपल्याला त्रास होत नाही। ही चकली पाडत असताना ती अगदी एकसंध पडते, कुठेही ती तुटत नाही आणि नंतर तळल्यानंतरही अतिशय खुसखुशीत या चकल्या तयार होतात। इथे मी प्लास्टिक पेपरचा देखील चकल्या घालण्यासाठी वापर केलेला आहे, पण प्लास्टिक पेपरवर चकल्या घालत असताना तुम्हाला प्लास्टिक पेपरला तेल लावायची काहीच गरज नाही। आता बघूया चकली पाडण्याची दुसरी पद्धत। त्यामध्ये अशी पायपिंग बॅग जी मिळते, जी केक करण्यासाठी आपण वापरतो, ती तुम्ही घ्यायची आहे, किंवा अशी पायपिंग बॅग नसेल तर दुधाची पिशवी स्वच्छ धुवून घ्या। त्यामध्ये असे तुम्हाला हे चकलीचं जे पीठ आहे ते घालायचं आहे। वरती आपल्याला एखादा रबर लावायचा आहे, म्हणजे हे पीठ वरून बाहेर येणार नाही। आणि किती आकाराचे पाहिजे तितपत तुम्हाला हे टोक जे आहे ते कट करायचं आहे। आणि आता आपण या चकल्या घालून घेऊया। बघा, अगदी छान अशा या चकल्या तुम्हाला घालता येतात। ज्यांना सोऱ्या वापरायची सवय नाही किंवा जो शेवगा असतो आपण त्यामधून चकली पाडतो ती वापरायची सवय नाही, त्यांनी ही पद्धत वापरली
तरीही या चकल्या अगदी छान अशा पडतात। बघू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये अगदी मस्त अशा कुठेही न तुटलेल्या अशा या चकल्या आपण पाडून घेतलेल्या आहेत। आता या चकल्या मी एक दिवस घरामध्ये म्हणजे जरा पंख्याखाली आणि एक दिवस उन्हामध्ये चांगल्या कडकडीत अशा वाळवून घेतलेल्या आहेत। चकली चांगली कडकडीत वाळवून घ्या म्हणजे ती छान फुलते। बघा अशी ही चकली तयार झालेली आहे। मस्त या कडकडीत अशा उन्हामध्ये एक दिवसाचं ऊन देऊन मी वाळवून घेतलेल्या आहेत। मस्त कुठेही न तुटलेली ही चकली तयार आहे। तेलामध्ये आपण ही तळून बघूया। तर तेलामध्ये या चकल्या टाकल्यावरती बघा कशा मस्त अशा फुलत आहे। अगदी चौपटीने या चकल्या छान अशा फुललेल्या आहेत आणि तेलामध्ये याचे तुकडे देखील पडत नाही। खाल्ल्यानंतर तर इतक्या खुसखुशीत लागतात की तोंडामध्ये टाकताच या विरघळतात। इतक्या या सुंदर चकल्या तयार होतात। फक्त जी आपण वापरलेली ट्रिक आहे, जे आपण साबुदाणा भिजवताना गरम पाण्यामध्ये तो भिजवून घेतलेला आहे, ती ट्रिक मात्र करायला विसरू नका। आणि त्याचबरोबर तुम्ही या दोनही पद्धती वापरून चकली इथे पाडू शकता। चकली बिलकुल तुटणार नाही आणि तेलात देखील विरघळणार नाही। त्याचबरोबर साबुदाणा आणि बटाट्याचं जे प्रमाण वापरलेलं आहे ते अगदी योग्य आहे। बटाट्याचं प्रमाण जरी खूप जास्त झालं या चकलीमध्ये तरी ही चकली खुशखुशीत होत नाही। त्यामुळे अर्धा किलो साबुदाण्यासाठी पाव किलो बटाटा हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि 1 किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाटा तुम्ही वापरू शकता। ही चकली बघू शकताय तुम्ही अगदी चौपटीने फुललेली आहे आणि अशी चकली तुम्ही वाळवून ठेवल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ती ठेवून द्या आणि वर्षभर तुम्ही कधीही तळून ही खाऊ शकता। तर यावर्षी अशी बटाटा साबुदाण्याची चकली नक्की बनवून ठेवा आणि वर्षभर केव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ती तळून खा। तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांनाही ही रेसिपी कळेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।